आज आपण कलेक्टर ऑफिस नागपूर इथे उपस्थित आहो आणि बहुजन समाज पार्टी मार्फत अनिकेतजी कुत्तरमारे यांनी एक निवेदन कलेक्टर साहेबांना सादर केलेलं आहे. जाणून घेऊया आपण त्यांच्या मते काय त्या निवेदनमध्ये. सगळ्यात पहिले JNZ न्यूज चॅनलचं खूप खूप आभार. युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण ही चॅनल सुरुवात केली त्याबद्दल आपल्या जे आपण संचालक आहेत त्यांचे सुद्धा आभार. आज बहुजन समाज पार्टी नागपूर शहराच्या माध्यमातून जे काल 5 तासाचा जो पाऊस आला आणि एकदम एकदम त्या 5 तासाच्या पावसामध्ये नागपूर तुंबलं. नागपूरचा एअरपोर्ट सारखा एरिया, नागपूरचा सोनेगाव सारखा पोझिशन त्या पावसात पूर्ण गुडघ्यापर्यंत डुबलं. सारखा एरिया, नागपूरचा सोनेगाव सारखा पोझिशन त्या पावसात पूर्ण गुडघ्यापर्यंत डुबलं. ही घटना नागपूर महानगरपालिकेने एक खूप मोठा दावा केला होता आणि ती लोकमत सारख्या मोठ्या न्यूजपेपरला ती बातमी छापून आली होती. त्या बातमीमध्ये असं म्हटलं होतं की यंदा नागपूरने 5 करोडचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. आपण बघू शकता की नागपूर महानगरपालिकेचे दावे सर्व फेल पडलेले आहेत आणि आम्हाला तर नागपूर महानगरपालिका हिशोब पाहिजे की तुम्ही 5 करोड कुठे खर्च केले. तुम्ही म्हणता ना की 5 करोड आम्ही लावून नागपूर शहर डुबणार नाही यांचा त्यांनी दावा केला, तर ते 5 करोड कोणत्या कंपनीला दिले, कोणत्या कंपनी काम केले, या सगळ्या कंपनीचे लायसन रद्द झाले पाहिजे. आमच्या या निवेदनात मागण्या आहेत की तात्काळ पंचनामे करण्यात यावे. जे जे ग्रस्त लोक आहेत, पूरग्रस्त लोक आहेत, त्यांना आर्थिक मदत सुद्धा तात्काळ मिळाली पाहिजे. ज्यांचे दुकाने, घरे, वाहने, शेत्या, मालमत्ता नुकसान झाले, शासनाने नुकसान भरपाई योग्यरित्या दिली पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की हे सिमेंट रस्त्यामुळे झालं का. येत्या काळात सिमेंट रस्त्यामुळे, कारण की नागपुरात तुम्ही बघू शकता की सिमेंट रस्त्याच्या अगोदर इतका मोठ्या प्रमाणात कधीच नागपूर डुबायचं नाही किंवा नागपुरात त्रास व्हायचा नाही. सिमेंट रस्ते जेव्हापासून आले तेव्हापासून आपण बघू शकतो की इथल्या 5 वर्षापासून नागपुरात समस्या वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणात वाढली आहे लोकांच्या घरात. कारण सिमेंट रस्ते उंच झाले आणि घरं लहान झाले आहेत. सिमेंट रस्त्यामुळे मॅक्झिमम लोकांच्या घरी पाणी येऊ लागलं आहे. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्काल्यामुळे नागपुरातील जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी आपण आपत्कालीन व्यवस्था आणि आराखडा तयार करून ठेवावा, ही आमची मागणी बहुजन समाज पार्टी मार्फत यावेळेस आम्ही जिल्हाधिकारी केलेली आहे. आणि जर ही मागणी पूर्ण होत नसेल आणि नागपूर महानगरपालिका आपले खोटे दावे वारंवार लोकांना लावत असतील तर आम्ही बहुजन समाज पार्टी याचा तीव्र निषेध करतो. आणि बहुजन समाज पार्टी यंदा या कारणामुळे जे नागपूर महानगरपालिका जे नागपूर शहराचे पालक आहेत ते जर नागपूर शहराचे पालन करू शकत नसेल तर बहुजन समाज पार्टी याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल. धन्यवाद सर. आपण बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष आहे अनिकेतजी कुत्तरमारे यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांनी जनतेच्या विविध मुद्द्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन दिलेलं आहे. यानंतर ब्रेक करून टाकशील तिकडे. शहर काय नागपुर शहर बता दे कि इतने करोड़ रुपए इस सड़क को लगे, इतने करोड़ रुपए इस पुल को लगे, और मात्र आधे घंटे की बारिश ने इनके पूरे जो वादे हैं, इनकी जो पूरी पोल है वो खोल के रख दी. शहर का वातावरण इतना खतरनाक हो गया कल आधे घंटे की बारिश में कि मतलब क्या बोलना, इस विकास को विकास बोलना कि विनाश बोलना यह समझ से परे है. इसी चीज को देखते हुए हमने नागपुर शहर, नागपुर जिले को लेकर जो भी नुकसान हुआ है शहर में और जिले में, उसकी भरपाई आम नागरिक हो, खेत का मालिक हो, स्कूल के बच्चे हो या झुग्गी झोपड़ी में रहने वाले लोग हो, उनकी जो भरपाई है वो ये सरकार करे, कारपोरेशन नागपुर शहर, नागपुर महानगर पालिका करे, महाराष्ट्र सरकार करे. ऐसी मांग को लेकर हम नागपुर जिले के कलेक्टर इनको मिलने के लिए आए. धन्यवाद साथियों.